राज्यातील जवळपास 24 नगरपरिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय, तर कोकण, बारामती, पुणे, नागपूर, महाबळेश्वर, सातारासह 24 नगरपालिकांचा यामध्ये समावेश। कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या। राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तर एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार, आयोगाची माहिती। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप, तर आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार। भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्र, मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य, निर्णयाचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करावा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाहीये, गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार, आयोगाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार, काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा। अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा, रोहित पवारांकडून महेश बालदी यांचा व्हिडिओ ट्विट, तर व्होट चोरी करून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला, रोहित पवार यांची टीका। भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र मी कुणाचा 5 पैशाचा मिंधा नाहीये, सत्तेत असल्यास विकास करता येतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। सांगलीच्या जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला, दगडफेकीमध्ये सुरेश शिंदे यांचं घर आणि गाडीचंही मोठं नुकसान, पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप। अकोल्यामध्ये एमआयएमच्या महिला नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, राजकीय वादातून तेलगोटे यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। हिडमाच्या मृत्यूनंतर छत्तीसगडमध्ये 37 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, 12 महिलांचाही समावेश, तर 27 जणांवर 65 लाख रुपयांचं होतं बक्षीस। 2 वर्षांमध्ये 2200 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण।